नमस्कार मंडळी, केळीचे पान या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण 25 माणसांकरता पावभाजी बनवणार आहोत. त्याकरता हे साहित्य घेतलेलं आहे. वाटाणा आहे, फ्लावर, बटाटा, कांदे बरेच घेतले आहेत, बीटरूट आहे आणि गाजर आहे. बाकीचं साहित्य शिमला मिरची, टोमॅटो हे सगळं कापायचं बाकी आहे, तेही तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत. तर आपण हे आपल्याला जे साहित्य कुकरमध्ये लावायचं आहे, वाटाणा, फ्लावर आणि बटाटा, गाजर आणि बीटरूट एवढंच साहित्य कुकरमध्ये आपल्याला लावायचं आहे. ते आपण लावून मंडळी, कुकर चुल्यावर ठेवला आहे. आपल्याला ह्याला 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून साहित्य परफेक्ट होईल. मंडळी, कांदा आपण कापून घेतलेला आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि शिमला मिरची कापून घेतली आहे. त्याबरोबर आले लसूण पेस्ट, मीठ, घरगुती मसाला, पावभाजी मसाला आणि काही मिक्स मसाले घेतलेले आहेत. गरम मसाला वगैरे, लाल मिरची पावडर असे मसाले घेतले आहेत. आपण पाहू शकता तुम्ही. भाजी आपण फ्लावर, बटाटा, वाटाणा, बीटरूट आणि गाजर हे सगळे कुकरला वाफळून घेतले. हे सर्व साहित्य मंडळी आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित. साहित्य भरपूर असल्यामुळे आपल्याला थोडं थोडं घेऊन स्मॅश करायचं आहे. मंडळी, कांदा टाकायचा आपल्याला. मंडळी, कांदा आपला लाल झालेला आहे. आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. टोमॅटो, शिमला मिरची, आले लसूण पेस्ट टाकायची. गाजर, बीटरूट, फ्लावर आणि बटाटा आणि वाटाणा हे आपण पूर्णपणे स्मॅश करून घेतलं आहे. म्हणजे आपल्याला हे चुल्यावरच स्मॅश करून घ्यायचं आहे. स्मॅश करून झाली आहे आपली. आता आपल्याला मंडळी मसाले टाकायचे यामध्ये. हा पावभाजी मसाला आहे, सर्व मिक्स मसाले आहेत. हा घरगुती मसाला आहे. म्हणजे भाजी आपली तयार झाली आहे. आपल्याला याच्यावर कोथिंबीर टाकून, मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आहे.